नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली कला आता त्या पुराव्यांपर्यंत पोहोचत आहे ज्याच्यामध्ये राहुल पूर्णपणे अडकणार आहे. कारण कला आणि अद्वैत आता भाजी मार्केटमध्ये गेलेले असतात आणि भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समोर एक गोष्ट येणार आहे. कारण तिथे जवळपासच राहुल आणि गौरव हे दोघही हिऱ्यांचा जो वेंडर आहे त्याला भेटलेले आहेत आणि त्याला त्यांनी ऑफर दिलेली आहे की हे पैसे जे आहेत हे ठेवायचे आहेत आणि आता आमच्यावर जेव्हा तो चांदेकर येईल तेव्हा हे सगळं आम्ही तुमच्यावर शिकवणार आहे, हे सगळं तुमच्यावर ढकलणार आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा तो म्हणत असतो की मला विचार करावा लागेल. पण त्याच्यासाठी जी पैशांची ऑफर दिलेली असते ती खूप मोठी दिलेली असते आणि आता यांनी ठरवलेलं आहे की त्याला याच्यामध्ये अडकवायचं. पण कला मात्र एवढं सहजासहजी त्या राहुलला सोडणार नाही, ही गोष्ट मात्र तेवढीच मोठी असते. तेव्हा मात्र वेंडर जो आहे तो स्पष्टपणे काहीच बोलत नाहीये. तो म्हणतो की मला विचार करावा लागणार आहे. इकडे अद्वैत आणि कला बरोबर त्या मार्केटमध्ये चाललेले आहेत, भाजी घेत आहेत आणि अद्वैत कलाला म्हणतो की तू त्या वेंडरला शोधतेस का? तेव्हा कला म्हणते की हो. अद्वैत म्हणतो ते बघ समोरच येतो आणि अद्वैतने आता बोट करून दाखवलेला आहे आणि जेव्हा तो हिऱ्यांचा वेंडर समोर दिसतो तेव्हा मात्र कला आणि अद्वैत त्याच्याकडे पाहतच राहतात. कलाला धक्का बसतो कारण हा माणूस इथं आहे, म्हणजे इतके दिवस या माणसाने एवढं सगळं झालेलं आहे तरीही कोणत्याच गोष्टीबाबत काहीच बोललेला नाहीये. त्याच्याकडून हिऱ्यांच्या बाबतीत गोंधळ झालेला आहे किंवा काय या कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत त्याच्याकडून काहीच असं घडलेलं नाही. कारण त्या रिसिप्ट त्याच्याकडे मिळालेल्याही नव्हत्या आणि हे सगळं घडलेलं आहे. तर आता कला कशा पद्धतीने हे शोधणार आहे आणि राहुल आणि रोहिणी दोघांची वाट कशी लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कला म्हणत असते की चांदेकर, प्रश्न कुणी चोरी केली, कुणी गोंधळ घातलाय हा शोधण्याचा नाहीये, तर प्रश्न तुझ्या अस्तित्वाचा आहे. कारण तुझ्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे. तुला या सगळ्या गोष्टींसाठी इथे जेलमध्ये जावं लागलेलं आहे, तुझ्यावरती हे आरोप झालेले आहेत, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. तर इकडे रोहिणी जी आहे ती राहुलला विचारत असते काय झाले असं सगळं, सांग मला कळू दे नक्की काय झालेलं आहे असं रोहिणी त्याला विचारत असते. तेव्हा मात्र इकडे राहुल सांगणारच असतो तेवढ्यात रोहिणीच्या लक्षात येतं नाही असं काहीतरी वेगळा गोंधळ घडलेला आहे. आणि मग रोहिणी दरवाजा उघडण्यासाठी जाते. ती दरवाजा उघडते आणि त्याच वेळेस दरवाजा उघडल्यानंतर समोर दारात असते ती म्हणजे नैना. ती नैनाला म्हणते तुला कळतंय का ग, तुझ्या स्वतःच्याच रूमच्या बाहेर तू अशी चोरून ऐकत आहे, अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही तुला, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र रोहिणी तिला ओरडते आणि म्हणते जा आत्ताच्या आत्ता जाऊन कॉफी घेऊन ये. कॉफी आणायला तिने पाठवलेला आहे. मग इकडे राहुलला ती विचारत असते. राहुल सगळं जे काही घडलेलं आहे ते सांगत असतो आणि राहुल जो आहे तो सांगताना इतका घाबरलेला असतो की रोहिणीलाही धक्का बसलेला असतो. कला इकडे म्हणत असते की चल ना चांदेकर आपण जाऊया ना, म्हणजे मला बघायचंय नक्की काय होऊ शकतंय. म्हणून कला इकडे अद्वैतला म्हणते की आपण राहुलच्या गाडीवर जे ड्रायव्हर आहेत ना आपण त्यांना भेटायला जाऊया आणि मग तिथे गेल्यानंतर ठरवूया असं कला बोलत असते. तेव्हा दोघंही आता तिथे येतात. मग तिथे आल्यानंतर राहुलच्या बाबत विचारलं जातं, म्हणजे तुम्ही आज कुठे गेलेला का, राहुल कुठे गेला होता का, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी अद्वैत विचारतो तेव्हा ते बोलत असतात, ते बोलायला लागलेले असतात, ते सांगत असतात की हो. आणि पण जेव्हा कुठे असं बाहेर जायचं असतं तेव्हा साहेब सांगत असतात, पण आजकाल ते स्वतःच गाडी घेऊन जातात, त्यांनी मला काहीच सांगितलेलं नाही, हे बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळी हे सगळ्यांच्या समोर जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र इकडे राहुल आणि कला या दोघांनाही अद्वैत आणि कला या दोघांनाही धक्का बसतो. कारण ह्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीने अशा घडलेल्या आहेत त्या समोर येत आहेत, त्यामुळे ते दोघंही विचार करत असतात. इकडे मात्र रोहिणी भयानक चिडलेली असते. रोहिणी म्हणत असते की हे सगळं काय आहे, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने गेले, तुला कळतंय का, ती कला तिथपर्यंत पोहोचली आहे आणि एकदा का कला एखाद्या गोष्टीच्या हात धुवून मागे लागली तर आपली वाट लागणार आहे, आपल्या दोघांनाही घराच्या बाहेर जावं लागणार आहे असं म्हणत रोहिणीने राहुलचा कान पकडलेला आहे आणि ती त्याला मारत आहे. इकडे अद्वैत म्हणत असतो मग असं का करतात, म्हणजे राहुल तुम्हाला का सांगत नाही. तेव्हा तो म्हणतो की ड्रायव्हर सांगत असतो की कसं इतर वेळी जेव्हा जायचं असतं तेव्हा ते सांगतात, पण आजकाल ते स्वतःच गाडी काढतात आणि निघून जातात.
आणि आज ते कुठे गेले होते का, हा प्रश्न कलाने विचारलेला असतो. तेव्हा मात्र ते सांगत असतात की हो, आज राहुल साहेब एकटेच गेले होते, त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं. म्हणजे कला आणि अद्वैतच्या समोर ही गोष्ट क्लिअर झालेली आहे, ती म्हणजेच की राहुल आहे तो बाहेर गेलेला होता. तेव्हा इकडे राहुल आणि रोहिणी बोलत असतात. ती कला आहे ती सहजासहजी हा विषय सोडत नाहीये, तिला ना प्रत्येक ठिकाणी अगदी खणायची सवय आहे. त्याच वेळी इकडे अद्वैत कलाला बाजूला घेतो आणि तिला म्हणत असतो, तुला ना अशी खणायची सवयच आहे, अगदी मुळापर्यंत खणत राहायचं. तेव्हा कला म्हणत असते की जे खरं आहे ते शोधण्याचा मी प्रयत्न करते, मी बाकी काहीच करत नाहीये. माझ्या डोक्यात ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने मी त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. एवढंच बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा रोहिणीला मात्र आता जाम भीती वाटायला लागलेली आहे, कारण याच्यामध्ये राहुल पूर्णपणे अडकणार याची खात्री जणू रोहिणीला पटलेली आहे. कारण राहुल त्याच्यामध्ये अडकणार आहे ही गोष्ट रोहिणीला चांगलीच माहिती आहे, कारण राहुलने जे काही गोंधळ घालून ठेवलेले आहे ते रोहिणीला माहिती आहे. रोहिणी म्हणत असते की आता यातून आपल्याला व्यवस्थित मार्ग काढायला लागणार आहे, अन्यथा खूप अवघड होणार आहे, असं इकडे रोहिणीचं म्हणणं असतं. रोहिणी म्हणत असते ती कला काही सहजासहजी आपल्याला सोडणार नाही, कारण कला जर एका गोष्टीच्या मुळाशी जायचं तिनं ठरवलं तर आपण संपलो एवढं लक्षात ठेव, असं रोहिणी राहुलला बोलत असते. इकडे अद्वैत ही तेच म्हणत असतो की तुला ना सवयच लागलेली आहे. म्हणजे आता ह्या दोघांनीही कलाला जेवढं ओळखलेलं आहे ना तेवढंच इकडे अद्वैतनं सुद्धा कलाला ओळखलेलं आहे, आणि म्हणूनच तर अद्वैत कलाला म्हणत असतो की तुला खणायची सवय लागलेली आहे, आणि या गोष्टी त्यांच्या बोलायच्या सुरू झालेल्या असतात. खरं तर कला जे म्हणत असते ते खरं असतं की मी हे सगळं का करत आहे, कारण हे सगळं जर मी केलं तरच आपल्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, असं कलाचं म्हणणं आहे. आणि कलाला वाटत आहे, तिला संशय आहे, तिला शंका आहे, तर तिनं त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणार, हे मात्र कलाने स्पष्टपणे ठरवलेलं असतं, आणि म्हणूनच कला हे सगळं बोलत असते. इकडे कला आता रूममध्ये आलेली असते. अद्वैत तिला म्हणत असतो काय झालंय, आणि तिच्या डोक्यातून विचारच जात नसतात. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं जे तिला सांगितलेलं होतं, आणि तिने राहुलच्या मोबाईलमध्ये तो जीपी नंबर बघितला होता तेव्हापासून तर तिला खात्री पटलेली असते की नाही, हा जो राहुल आहे ना तो खोटं बोलतोय, कारण तिने त्याच्या मोबाईलमध्ये तो नंबर बघितलेला असतो, आणि तो नंबर नक्की कोणाचा आहे, कारण हे तर सगळं मॅच होते. जीपी म्हणजेच गौरव परांजपे, ही गोष्ट तर एवढी क्लिअर होत आहे. मग हे सगळं काय आहे, हा प्रश्न तिच्या डोक्यात सुरू असतो. अद्वैत म्हणत असतो काय चाललंय तुझं मिच. तेव्हा कला म्हणते माझं लक्ष लागत नाहीये, माझ्या डोक्यातून राहुलचा विचार जातच नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे का जात नाहीये तुझ्या डोक्यातून राहुलचा विचार, नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हाच अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती म्हणत असते की कसं जाणार माझ्या डोक्यातून राहुलचा विषय, सांग ना, कारण मला अजून त्या बाबतीतलं जे सत्य आहे ते समजतच नाहीये, मला कळतच नाहीये, तर मी काय करणार आहे. मला त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आहे, आणि मी त्या गोष्टीच्या मुळापर्यंत अजून गेलेलेच नाहीये, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बाद झाला आता, खूप झालंय, हे सगळं अति होतंय. तरीही कला म्हणत असते की नाही चांदेकर, हा तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ती वेणीच तर घालायची ना साधी. तेव्हा कला म्हणते हो साधी वेणीच तर घालायची ना, मग दे ना घालून. अद्वैत म्हणतो मला नाही जमणार ते. तेव्हा कला म्हणते बघ एवढं तर बोलत असतो ना तू अद्वैत चांदेकर आहे. अद्वैत म्हणतो ठीक आहे ट्राय करतो, आणि अद्वैत मग आता वेणी घालण्यासाठी ट्राय करायला जातो. आणि मग कला सांगत असते, सुरुवातीला तो नाही म्हणतो, कला त्याला अगदी सांगत असते कशा पद्धतीने वेणी घालायची आहे, नक्की काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी कला सांगत असते, आणि त्या पद्धतीने तो करत असतो. तेव्हा मात्र कलालाही छान वाटत असतं, आणि मग अद्वैतला ती म्हणत असते की जे पेढे आहेत ना ते नंतर करायचे, आधी सुरुवातीला 3 भाग व्यवस्थित करून घ्यायचे, आणि त्यानंतर व्यवस्थित पेढे बनवायचे, आणि मग वेणी घालायचे. अद्वैत म्हणतो हो का, आणि मग कला ज्या पद्धतीने त्याला गाईड करत आहे त्या पद्धतीने अद्वैत वेणी घालायला सुरुवात करतो, आणि फायनली कलाची वेणी घालून पूर्ण झालेली असते. अद्वैत म्हणतो की शक्यच नाहीये, अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी अद्वैत चांदेकरला जमत नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि खरंच अद्वैतने खूप छान अशी वेणी घातलेली असते. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर बघ ना, आता तूच बोलला ना की ही गोष्ट करणं गरजेचं होतं, म्हणजे ती तुला जमणार नाहीये, मग मलाही घेऊ दे ना शोध, माझ्या पद्धतीने, माझ्या मार्गाने मलाही बघू दे ना नक्की काय झालेलं आहे, असं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो म्हणजे, तेव्हा कला म्हणते की कोणी का असे ना, कोणतं का नातं असे ना, मला माझ्या परीने शोध घेऊ दे, असं कला स्पष्टपणे इकडे अद्वैतला सांगत आहे. तेव्हा मात्र अद्वैत जो आहे तो कलाला म्हणत असतो की ठीक आहे,
नंतर कलाला थोडासा खोकला येतो आणि अद्वैत तिला म्हणत असतो काय झालं, पाणी. तेव्हा कला म्हणते नाही ठीक आहे. मग कला पाहते तर तिथे पाणी नसतं. कला म्हणत असते की मी तर घरात म्हणजे रूममध्ये पाणी आणून ठेवलेलं असतं, आज कसं काही नाहीये. अद्वैत म्हणतो ठीक आहे ना, तुझा खोकला गेलाय ना. तेव्हा कला म्हणते की नाही, मला सगळ्या वस्तू जिथल्या तिथे जागच्या जागी लागतात, त्यामुळे मी जाऊन पाणी घेऊन येते. असं म्हणत कला जी आहे ती पाणी आणण्यासाठी जाते. अद्वैत विचारच करत असतो. नेमका राहुल फोनवर बोलण्यासाठी आता खाली आलेला असतो आणि तो गौरव सोबत फोनवरती बोलत असतो. गौरवला तो सांगत असतो की गौरव त्याला म्हणत असतो की तुला कळतंय का, तू त्याच घरात राहतोय आणि तुला माहित नाहीये की ते दोघं इथे येणार होते, एवढा मोठा गोंधळ झाला. आज कसं तरी मी पोलिसांना सांगून ती गोष्ट त्यांच्यावरच ढकलली आहे, पण आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे. आपल्यासाठी ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. आणि हे सगळं बोलणं सुरू असतं तेव्हा राहुल म्हणत असतो म्हणजे तेव्हा तो म्हणत असतो की आता आपल्याला ना खरंच पूर्ण प्लॅनिंगपूर्वक राहावं लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच कराव्या लागणार आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कला तिथे त्याने म्हणते तू कोणाशी बोलत होता. तेव्हा राहुल म्हणतो मित्राचा फोन होता. कला म्हणत असते नाही, नक्की सांग कोणाशी बोलत होता. कारण कलाला दाट संशय आहे की राहुलचं काहीतरी असं सुरू आहे आणि राहुल जे काय करत आहे ना ते या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी करत आहे, ही गोष्ट कलाच्या चांगलीच लक्षात असते. राहुल मात्र अगदी उडवाउडवीची उत्तरं देतो आणि म्हणत असतो उशीर खूप झालाय, मला झोपायला जायचं. तेव्हा कला वरती आलेली असते. ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, मला ना कळत नाहीये की नक्की प्रॉब्लेम काय आहे, गोष्टी कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायच्या आहेत. तिच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. तिला मात्र फक्त एवढंच वाटत असतं की नाही, मला काही करून या गोष्टीच्या मुळाशी गेलं पाहिजे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा विचार आता कला करत असते. तेव्हा मात्र इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतचा फोन वाजतो. कला अद्वैतचा फोन उचलते आणि त्याला देत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो माझा फोन आहे, ठेव खाली, माझी मी उचलणार तो. मग अद्वैत फोन उचलतो. काउन्सिलरचा फोन आलेला असतो. अद्वैत म्हणतो की काउन्सिलरचा फोन आहे. तेव्हा काउन्सिलर गुड मॉर्निंग म्हणतो आणि अद्वैतला म्हणतो की तुम्ही घरीच आहात ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो. मग मिसेस खरे आहेत का तुमच्या शेजारी. तेव्हा का अद्वैत म्हणतो की हो. मग तुम्ही फोन स्पीकरवर टाका. अद्वैतने तोपर्यंत फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि दोघंही बोलत असतात. कला म्हणत असते गुड मॉर्निंग आणि मग बोलायला सुरुवात करतात. तेव्हा ते सांगत असतात की मला सांगा आत्तापर्यंत तुम्ही कोणतं कोणतं काम एकत्र केलेलं आहे ते सांगा. जेव्हा अद्वैत आणि कला दोघंही बोलायला सुरुवात करतात तेव्हा ते म्हणत असतात की मला ना नक्की कळलं पाहिजे की आत्तापर्यंत तुम्ही कुठलं काम एकत्र केलंय. तेव्हा कला सांगत असते की भोपळ्याची भाजी केली, त्याचबरोबर एकत्र घरातली छोटी मोठी कामं केलीत. नाही, तुम्हाला जे काम करायचं होतं त्या कामाचं काय केलं. तर तेव्हा ते सांगत असतात की हा ते काम अजून नाही पूर्ण झालेलं आमचं, असं ते बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हा आमचं ते काम अजून पूर्ण नाही झालेलं. तेव्हा ते म्हणतात की आज तुम्हाला ना एक काम करायचं आहे. तुम्हाला दोघांना ना तुम्ही भाजी मंडईत कधी गेलेला का, आलं कुठं मिळतं माहिती आहे का. तेव्हा तो सांगत असतो मनीष मार्केटच्या जवळ. तेव्हा ते म्हणत असतात की मग तुम्हाला दोघांनाही आज भाजी मंडईत जायचं आहे. हे ऐकल्यावर भाजी मंडईत जायचं ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र कला आणि अद्वैत पाहत राहतात. म्हणजे आता हे काय नवीन. ते म्हणतात की ठीक आहे. तेव्हा ते म्हणत असतात की तुम्हाला दोघांना एकत्र जाऊन भाजी मंडईमधून भाजी आणायची आहे. अद्वैत आणि कलाला धक्का बसलेला असतो की आता हे काय नवीन, असं म्हणत ते दोघंही पाहत राहतात. तेव्हा कला आणि अद्वैत म्हणतात की ठीक आहे, आता भाजी आणायची आहे ही गोष्टही त्यांनी मान्य केलेली असते. आता सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात. आबा म्हणतच असतात की अद्वैत आणि कला अजून कसे आलेले नाहीत, अद्वैत आणि कला का आलेले नाहीत, हा प्रश्न आबांचा सुरू असतो. तेव्हा तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो सुप्रभात आबासाहेब, असं म्हणत आबांशी तो बोलत असतो. आणि आबा मात्र अद्वैतलाही सुप्रभात म्हणतात. आणि मग आबा म्हणत असतात की काय मग अद्वैत आज जास्तच खुश आहे. तेवढ्यात कला इकडे बोलत असते. कला म्हणत असते की आता रजनी मॅडम मला सांगा ना, घरात कोणती भाजी आणायची किंवा काय आज काय करायचंय, म्हणजे मी आणि चांदेकर जाऊन भाजी घेऊन येतो. आबा म्हणतात ओके, म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही दोघं एकत्र भाजी आणायला जाणार आहात म्हणून खुश आहात. इकडे राहुल जो आहे तो हिला नैनाला म्हणत असतो की तू इकडे ये जरा, मला सांग की त्या अद्वैतमध्ये काहीच कसा बदल दिसत नाहीये, एकदाच काय तो हे सगळं जे झालेलं आहे, असं बोलणं सुरू असतं. त्याचवेळी इकडे कला सांगत असते. कलाचंही बोलणं ते दोघंही ऐकत असतात. नक्की काय आहे या गोष्टींचा ते दोघंही विचार करत असतात. तेव्हा मात्र इकडे अद्वैत खुश असतो. अद्वैत सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करत असतो. हे सगळं खूप छान पद्धतीने चाललेलं असतं.
त्याचबरोबर आबा म्हणत असतात की अद्वैत तुला सांगायचंच राहिलं, कसं आहे माहिती आहे का, की तुझी आजी आणि मी आम्ही दोघंही असंच भाजी आणायला जायचो. खरंच खूप भारी वाटायचं. म्हणजे त्यावेळेस आम्ही भाजी आणायला जायचो, एवढ्या सगळ्या गोष्टी करायचो. आणि भाजी घेणं म्हणजे ना कसं आहे माहिती आहे का, एक छंद आहे. तिथे वेगवेगळ्या रंगाच्या कलरफुल भाज्या असतात, त्याचबरोबर फळांच्या राशी असतात, सगळी ताजी फळं. काही भाज्यांना ती ओली माती चिकटलेली असते. त्याचबरोबर काही भाज्या ज्या असतात त्यांचा जो रसरशीत फळं जी असतात त्यांचा येणारा सुगंध, या सगळ्या गोष्टींना खरंच खूप भारी असतात. आणि हे सगळं जेव्हा आपण तिथे करतो तेव्हा मात्र तो एक आनंद जो असतो तो वेगळाच असतो, असं इकडे आबा सांगत असतात. तेव्हा कला आबांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असते. सगळेजण ऐकत असतात. तिथे सरोज असते. सरोजलाही छान वाटत असतं. या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने घडत असतात. तेव्हा मात्र आबा बोलत असतात आणि आबा हे सगळं अद्वैत आणि कलाला सांगत असतात. त्यामुळं आज तुम्ही भाजी आणायला जाताय ना, ही गोष्ट खूपच छान अशी करताय, असं आबांचं म्हणणं असतं. रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल हे सगळं ऐकत आहेत. रोहिणीला मात्र खूप राग येत आहे. हे सगळं काय आहे, म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत आनंद कधीच येणार नाही, हे सगळं असं का घडतंय, हा प्रश्न इकडे रोहिणीला पडलेला असतो. आणि रोहिणी म्हणत असते की नाही, हे सगळं इतके छान असं झालं नाही पाहिजे. यांच्या आयुष्यात एवढ्या लवकर मी आनंद येऊ देणार नाही, असं रोहिणीचं म्हणणं असतं. त्याचवेळी आबा बोलत आहेत. आबांचं सगळं बोलणं ऐकत आहेत. आणि अनामिकाच्या डोक्यात आता वेगळेच प्लॅन सुरू झालेले असतात. अनामिकाचं म्हणणं असतं की चला आता आपल्याला संधी मिळालेली आहे ना, त्या संधीचं सोनं करायचं, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि अनामिका इकडे बोलत असते. अनामिका लगेच तिकडे सोहमकडे जाते. सोहम मात्र खुश असतो, गालातल्या गालात हसत असतो. आबांचं बोलणं ऐकून सगळ्यांना भारी वाटत असतं. परंतु इकडे जेव्हा बाकीच्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र तिथं ती जाते आणि म्हणत असते, गजराचं एक प्रकरण सोडलं तर कला आणि अद्वैत यांच्यासारखी जोडी असायला नशीब लागतं. तेव्हा सोहम तिच्याकडे पाहतो. म्हणजे हे सगळं जाणून बुजून आहे, मुद्दाम त्रास देण्यासाठी घडत आहे. या सगळ्या गोष्टी मुद्दामून केल्या जात असतात. इथे जराही तिला लाज वाटत नसते. तेवढ्यात श्रीकांत तिथं असतो. श्रीकांत हे सगळं बोलणं ऐकत असतो. श्रीकांत म्हणत असतो, ती मुलगी त्याच्या मनातलं सांगते आणि हा असा का बघत राहतोय, याला जराही काही वाटत नाहीये का, असं श्रीकांतचं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र तो विचार करतो की मला जाऊन एकदा ह्या मुलाशी बोलावंच लागणार आहे. तेव्हा इकडे जेव्हा आता अनामिका यांचं बोलणं सुरू आहे, राहुल आणि नैना बोलत आहेत. राहुल नैनाला म्हणत आहे की मला एक कळत नाहीये. तेव्हा नैना म्हणते मी आत्ता जाऊ का. तेव्हा राहुल म्हणतो नाही नाही, त्या कलाचं लक्ष आहे. कलाचं बारीक लक्ष असतं ह्या दोघांचं नक्की काय चाललंय, हे दोघं जण काय बोलतायत आणि त्याचबरोबर हे सगळं नक्की काय घडतंय, हा विचार चालू झालेला असतो. इकडे अद्वैत आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की जा, आम्ही काय करायचो माहिती आहे, सगळी भाजी घ्यायचो, नंतर तुझी आजी आणि मी तिथे चहा आणि भजी खायचो आणि मग घराकडे यायचो, असं आबा सांगत असतात. कलाही ते सगळं ऐकत असते. कलालाही छान वाटत असतं. ॲटलिस्ट काउन्सिलरच्या निमित्ताने कला आणि अद्वैतमधली जवळीक सध्या वाढत आहे. एकमेकांबद्दल राग चिडचिड कमी झालेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इथे आता राहुलला एक कॉल येत असतो. राहुलला जो कॉल येत असतो तो त्या वेंडरचा कॉल येत असतो. राहुल त्या वेंडरचा कॉल पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. मग वेंडरचा कॉल आलेला असतो. तेव्हा नैना म्हणत असते काय झालं. तेव्हा तो म्हणतो की नाही मी बघतो. आणि मग तो कॉल घेण्यासाठी उठतो. कला म्हणत असते याला कोणाचा फोन आला, याचं काय चाललेलं असतंय. काल रात्रीही हा कोणाशी तरी फोनवरती बोलत होता, आत्ताही असं काहीतरी चालू आहे, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि कला मात्र त्याच्याकडे एकटक पाहत असते. तेव्हा राहुल जो आहे तो वेंडरचा फोन घेतो आणि त्यांचं भेटायचं ठरलेलं असतं. त्याचवेळी इकडे आता उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे, पैशांची बॅग घेऊन राहुल आणि गौरव त्या वेंडरला भेटलेले आहेत. आणि नेमकं त्यांना भेटायला ते भाजी मार्केटच्या जवळच गेलेले असतात. तेव्हा इकडे गौरव सांगतो की अद्वैतने जर आम्हाला याच्यामध्ये अडकवलं तर आम्ही हे सगळं तुमच्या नावावर टाकणार आहे, हे सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागेल, ही एवढी रक्कम देतोय तो ॲडव्हान्स आहे, हे बोलणं असतं. तेव्हा मात्र तो वेंडर म्हणत असतो की नाही, मला विचार करावा लागेल, एवढ्या पटकन मी निर्णय नाही घेऊ शकत, असं वेंडरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा गौरव आणि राहुलने आता त्या वेंडरला अडकवण्याचा पूर्णपणे प्लॅन केलेला असतो. आणि त्याचबरोबर त्या दोघांचंही जे बोलणं चाललेलं असतं त्यावरून वेंडरने तर सांगितलेलं असतं की मी एवढ्या सहज नाही तयार होणार आहे, कारण त्याच्या डोक्यातही त्याचे विचार आहेत. तो जर याच्यामध्ये अडकला तर त्याचा बिझनेस बर्बाद होणार आहे, या गोष्टी त्याला माहिती आहेत.
अद्वैत इकडे कलाला म्हणतो, अगं तू त्या वेंडरला शोधतेस का? तेव्हा कला म्हणते की हो, मी त्याला पाहिलं होतं ना. मग अद्वैत बोट करून दाखवतो, तो बघ तिथे. असं म्हणत अद्वैतने तो जो वेंडर समोर उभा असतो त्याच्याकडे बोट केलेला आहे आणि कलाला सांगितलेलं आहे की तो समोर उभा आहे. कला मग त्या वेंडरकडे पाहते आणि कलालाही धक्का बसतो. अद्वैत आता कला दोघंही त्या वेंडरकडे जाऊन त्याला जेव्हा विचारतील तेव्हा वेंडरकडून नक्की काय माहिती मिळणार आहे आणि वेंडर कला अद्वैतच्या समोर नक्की खुलासा करेल का, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.